नमस्कार मित्रांनो, चाललोय मित्रांनो गिट्टी घेऊन. फोन आला होता मित्रांनो, आरशीशी घालायचं काम चालू आहे त्याच्यामुळे फोन आला होता. गिट्टी घेऊन चाललोय मित्रांनो, अर्जंट पाहिजे होतं मित्रांनो. हे घाट आहे बघा, बसवेश्वर घाट. आमच्या गावच्या बाजूला आहे मित्रांनो, एक 10 किलोमीटरवर बसवेश्वर घाट. हे घाट खूप डेंजर आहे मित्रांनो, खूप वळणं आहेत मित्रांनो इथं लई, आणि इकडे दऱ्या खोऱ्या खूप आहेत मित्रांनो. तिथून घेऊन चाललो होतो मित्रांनो खडी आरशीसाठी. एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. बघा, तुम्ही बघू शकता कसलं आहे बघा मित्रांनो. घाट लय बेकार वळण आहेत मित्रांनो. चिकडं बैठ बिकडं तिकडे इकडून तिकडून नुसतं माळ आहे मित्रांनो. त्याच्यामधून हे रोड आहे मित्रांनो. बघा, एक नंबर वातावरण आहे मित्रांनो इकडं माळाचं. इथं शेतं कमी आहेत मित्रांनो, नुसतं माळरान आहे, शेतं कमी आहेत बघा. नवीन रोड झाला मित्रांनो, इकडे जवळ पडते म्हणून इकडे चिखलीला. पहिलं लई दुरून जावं लागतं मित्रांनो त्या गावला. इथं मधून रोड काढलाय मित्रांनो, माळामाळाने. कसलं आहे बघा वातावरण, हिरवंगार वातावरण आहे मित्रांनो इकडं. तुम्ही बघू शकता वातावरण. लय उमाट चढाव उतरटले आहे मित्रांनो. एक जागी तर मित्रांनो न्यूट्रल केलं होतं ट्रॅक्टर. लय फास्ट चालतं, आता आवरते का नाही की वाटलं होतं मित्रांनो. पहिली बार चालतं मित्रांनो ह्या रस्त्याला. बघा मित्रांनो कसं आहे बघा, तिकडे कसलं माळ आहेत मित्रांनो. खाल्ल्या बाजूने नकर शेती आहे मित्रांनो. असं वरी उमाटाला काही शेती नाही, काही नाही, नुसते माळच आहेत मित्रांनो. हिरवंगार वातावरण आहे मित्रांनो, नुसतं झाड आहेत मित्रांनो. थोडी शेती आहे, नुसते झाडं माळरान. इकडे लई तर लई जनावरं चालतात मित्रांनो इथले लोक. बघा, हे छोटंसं गाव आहे इथं. ह्या जंपवर तर ट्रॅक्टर आपटलं मित्रांनो. जंपला ध्यानच येणे मी हे व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये. बघून चालवावं लागते मित्रांनो, लई अवघड आहे. लई जोरात आपटलं ट्रॅक्टर. एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. शेती कमी इकडे. लई लोक तर त्यांचा धंदा मित्रांनो फक्त जनावराचा धंदा आहे मित्रांनो. इकडे शेती कमी असल्यामुळं जनावरं चारायला बक्कळ जागा आहे मित्रांनो. माळरान बक्कळ आहे मित्रांनो जनावर चारण्यासाठी. आलो बघा मित्रांनो, जवळजवळ आलोय त्या गावच्या. बघा मित्रांनो, हे वडा पुरा रानात घुसले मित्रांनो. एवढं पाऊस पडलं होतं आमच्या इकडे. एक दिवशी रात्री असं ढगफुटीसारखं पाऊस पडलं होतं मित्रांनो. हे पुरा रानात शिरले मित्रांनो वडा. पुरा शेतामध्ये सगळे धोंडेच धोंडे झाले आहेत मित्रांनो. बघा, वडा चढून आलो मित्रांनो वरी. तुम्ही बघू शकता. बघा किती माळ आहेत मित्रांनो. हे पहिलं 200-300 वर्षाच्या खाली भूकंप झालेलं आहे की जास्त आहे की मित्रांनो हे एरिया. नुसते माळ आहेत मित्रांनो. हो का, बघा मित्रांनो कसं पुरा रोड होऊन. हो काय रानामध्ये, हो का चांगल्या रानामध्ये पुरा वाटोळं केले मित्रांनो. पाणी पुरा धोंडेच्या धोंडे जाऊन बसल्यात मित्रांनो. आता एवढं नीट करायला शेतकऱ्याला किती अवघड आहे बघा मित्रांनो. एवढं अवघड, लय अवघड आहे मित्रांनो. एवढं शेत सगळं नीट करणं शेतामध्ये. असं जर वडा जर पडल्यावर किती अवघड आहे बघा. इथं माल चढण्या गेलं ते मित्रांनो. इकडे तिकडे घेऊन चढवलं मित्रांनो. असं चढविता का तुम्ही पण मित्रांनो? असं उमाट चढण्या गेले का ट्रॅक्टर इकडे तिकडे घेतले का सरपासारखं? गाडीवर तेवढं लोड येत नाही मित्रांनो. आलो बघा मित्रांनो, माल चढून पुढे आलो बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा कसलं आहे मित्रांनो. नुसतं जिकडे बैठल तिकडे ग्रीन ग्रीन, ओनली ऑक्सिजन एरिया. नुसतं ऑक्सिजन एरिया आहे मित्रांनो आमच्या इकडे. एक नंबर रोड आहे मित्रांनो. कुठं कुठं थोडे खड्डे होते मित्रांनो. बरं, रोड एक नंबर आहे. एक रोड करून 1-2-3 वर्ष होते मित्रांनो इकडे. कसं वाटलं मित्रांनो ब्लॉग? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, सपोर्ट करा मित्रांनो. पुढून टिप्पर आलं होतं मित्रांनो, त्याला साईड दिलो. बघा, 2 व्हीलरवाले जात आहेत पुढे. नुसतं लाल माती, नुसते धोंड्याचे शेत आहेत मित्रांनो इकडं. काळे मातीचे रानं आहेत मित्रांनो, नुसते माळं. इथले लोक कसं उत्पन्न घेतात काय माहीत मित्रांनो. लई अवघड आहे इथल्या राहणाऱ्या लोकावाला. शेतं जास्त पिकत नाहीत मित्रांनो. पाऊस पडण्या गेला का वाळून जातात मित्रांनो इकडं शेतं. काय बी नाही, लय अवघड आहे मित्रांनो इकडल्या लोकांचं.
नुसते माडानं त्याने फक्त जनावराला अवलंबून आहेत मित्रांनो. त्यांची इन्कम फक्त जनावरांनी दूध विकणं, जनावरं विकणं याच्यावरच अवलंबून आहेत मित्रांनो हे लोक इकडले. बघा आलो मित्रांनो इथं जवळ त्यांच्या गावचं. आता चला लाईक करा, सबस्क्राईब करा.